नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2026 संभाव्य सराव प्रश्नसंच भाग 11 आज आपण पाहणार आहोत. तर आजच्या प्रश्नसंचामधील तुम्हाला किमान 16 प्रश्नांची तरी उत्तरे बरोबर येतात का ते पाहायचं आहे. ठीक आहे. जसाही प्रश्न होईल तसं तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे? ठीक आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 परमवीर चक्र. यानंतर पुढील प्रश्न आहे, मराठी भाषेचे शिवाजी असे कोणाला म्हटलं जातं? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना ही पदवी दिली जाते. यानंतर पुढील प्रश्न आहे, विमानाचा वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण ते पाहूयात. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील ठिबा राजवाडा कोठे स्थित आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे रत्नागिरी. म्यानमारच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी हा राजवाडा बांधला होता. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? तर याचं करेक्ट उत्तर आहे 12. ऑप्शन नंबर 2 करेक्ट येईल. मूळ घटनेत 8 होत्या, सध्या सुधारणा होऊन त्या 12 झाल्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे, मराठी व्याकरणात व्यंजन यालाच काय म्हणतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे परवर्ण. ऑप्शन नंबर 2 व्यंजनाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वरांच्या सहाय्याची गरज लागते. यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे असते त्यांना काय म्हणतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे फोटॉन. ठीक आहे. फोटॉन असं म्हटलं जातं. प्रकाश हा फोटॉन नावाच्या ऊर्जा कणांच्या स्वरूपात प्रवास करतो. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील गौताळा औट्रम घाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे जळगाव, छत्रपती संभाजीनगर. हे अभयारण्य या 2 जिल्ह्यांच्या सीमा भागात पसरलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका आयताची लांबी 15 सेंटीमीटर आणि रुंदी 10 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती किती? तर आयताची परिमितीचं सूत्र काय आहे? आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले बाजूची लांबी अधिक रुंदी. ठीक आहे. तर 2 गुणिले याची लांबी आहे 15 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 10 सेंटीमीटर. तर याचं करेक्ट उत्तर येईल 2 गुणिले 15 10 25, तर बरोबर 50 सेंटीमीटर. ठीक आहे. तर आपलं करेक्ट उत्तर येईल ऑप्शन नंबर 4 50 सेंटीमीटर. यानंतर पुढील प्रश्न आहे, आधू या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर याचं करेक्ट उत्तर आहे दुःख. ठीक आहे. आधू म्हणजे शारीरिक किंवा मानसिक क्लेश किंवा वेदना, तर याचं समानार्थी शब्द त्याला आहे दुःख. यानंतर पुढील प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे? तर हे न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात युनोचे मुख्य कार्यालय आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर 5 कामगार एक काम 10 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 25 कामगार किती दिवसात पूर्ण करतील? तर 5 कामगारचे 25 कामगार केले म्हणजे 5 पटीने कामगार वाढवलेले आहेत. ठीक आहे. तर 5 पटीने कामगार वाढवलेले आहेत, तर तेच आता 10 दिवसात काम पूर्ण होत होतं तेच 5 पटीने कमी होईल. ठीक आहे. म्हणजेच 10 भागिले 5 बरोबर 2. तर 2 दिवसात हे पूर्ण होईल व्यस्त प्रमाणात. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. कामगार वाढवल्यामुळे वेळ व्यस्त प्रमाणात 5 पटीने कमी होईल. तर आपलं करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 4 येईल. यानंतर पुढील प्रश्न आहे, पांढरे सोने कशास म्हटले जाते? तर याचं करेक्ट उत्तर आहे कापूस. कापसाच्या आर्थिक महत्त्वामुळं आणि त्याच्या रंगावरून त्याला पांढरं सोनं असं म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धांचे जन्मस्थळ कोणते आहे? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्यायचं आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण याचं उत्तर पाहूयात. यानंतर पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरात साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारा संप्रेरक कोणता? तर याचं करेक्ट उत्तर आहे इन्सुलिन. ठीक आहे. स्वादुपिंडातून स्रवणारे इन्सुलिन साखरेवर नियंत्रण ठेवते. यानंतर पुढील प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. पोपट, चिमणी, कावळा आणि वटवाघूळ. ठीक आहे. तर यामध्ये पहा, वटवाघूळ हे याचं उत्तर आहे, कारण पोपट, चिमणी, कावळा ठीक आहे हे इतर पक्षी आहेत आणि वटवाघूळ हा सस्तन प्राणी आहे. हे लक्षात असू द्या, वटवाघूळ हा सस्तन प्राणी आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, नाच रे मोरा हे गीत कोणाचे आहे?
तर याचं करेक्ट उत्तर आहे ग दि माडगूळकर. हे प्रसिद्ध बालगीत ग दि माडगूळकर यांचं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे कांचनगंगा हे शिखर भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर हे सिक्कीम या राज्यात आहे. हे जगातील तिसरे आणि भारतातील एक प्रमुख उंच शिखर आहे. यानंतर मराठी व्याकरणानुसार वासरू या शब्दाचे अनेक वचन काय होईल? ठीक आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे वासरे. ऑप्शन नंबर 3. नपुंसकलिंगी उकारांत नामाचे अनेक वचन हे एकारांत होते, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे कलम 17 कशाशी संबंधित आहे? तर हे अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पाण्याचे महत्तम घनता म्हणजेच डेन्सिटी किती तापमानाला असते? पाण्याची जी जास्तीत जास्त जी घनता आहे ती किती तापमानाला असते? तर याचं करेक्ट उत्तर आहे 4 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची सर्वाधिक घनता जी आहे ती असते, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्याला ईश्वराचे स्वतःचे घर म्हणजेच गॉड्स ओन कंट्री असं म्हणतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे केरळ. ठीक आहे, केरळच्या निसर्ग सौंदर्यामुळे त्याला गॉड्स ओन कंट्री असं म्हटलं जातं. यानंतर पुढील प्रश्न आहे महारत्न दर्जा प्राप्त असलेली पहिली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी कोणती? तर या ठिकाणी याचं उत्तर आहे सेल. त्यानंतर ONGC HEL बेल. ठीक आहे, तर या सर्व जे आहेत ते याचं आपलं करेक्ट उत्तर आहे यापैकी सर्व. तर यांसारख्या मोठ्या कंपन्यांना हा दर्जा प्राप्त झालेला आहे महारत्न. ठीक आहे, तर हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे लोकसभेचा कार्यकाळ सामान्यतः किती वर्षांचा असतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे 5 वर्षांचा असतो. लोकसभा दर 5 वर्षांनी विसर्जित होते आणि परत निवडणुका होतात. यानंतर पुढील प्रश्न आहे कोणता जीवनसत्व पाण्यात विरघळणारा म्हणजेच वॉटर सोल्युबल आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे जीवनसत्व क. जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क हे पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आहेत. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये जे आपण काही प्रश्न पाहिले होते त्यापैकी 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला सांगितली होती. तर ते प्रश्न आता आपण पाहूयात. तर त्यामध्ये एक प्रश्न होता मराठी वृत्तपत्रांचे जनक कोणाला म्हणतात? ठीक आहे, कोणाला म्हटले जाते? तर याचं करेक्ट उत्तर होतं बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, त्यांनी 1832मध्ये दर्पण हे पहिले वृत्तपत्र सुरू केलं होतं. ठीक आहे, त्यानंतर पुढील प्रश्न होता जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो? तर याचं करेक्ट उत्तर आहे 16 सप्टेंबर. ओझोन थराच्या संरक्षणासाठी हा दिवस पाळला जातो. तर ज्याही विद्यार्थ्यांचं या दोन्ही प्रश्नांचं उत्तर बरोबर आलं असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2 लिहायचं आहे. ज्यांचं एकाचं आलं असेल त्यांनी 1 लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि ज्याही प्रश्नांची तुम्हाला उत्तरं आलेली नाहीत त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि किती प्रश्नांची तुम्हाला आली उत्तरं तेही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.